आपण इंग्रजीमधील पाठ क्रमांक 2 फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट, मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या पाठाचे आपण स्पष्टीकरण करणार आहोत. तर या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण पाहायचा आहे. तर स्वाध्याय 2.1 मध्ये पहिला प्रश्न जो आहे तर तो म्हणतो की विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग कॅपिटल लेटर्स. तर या ठिकाणी कॅपिटल अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती आहे म्हटलेलं आहे. तर कॅपिटल अक्षर लिहित असतानाची योग्य पद्धती ज्या आहेत ते 1 नंबर, आपण 2 नंबर आणि 3 नंबर या ठिकाणी दिले आहेत ते आपण पाहायचे आहेत. तर या ठिकाणी आपण ए लिहित असे 1, त्याच्यानंतर हे 2 आणि ही 3, म्हणजे हे 1 2 आणि ही 3 ची आहे. ते काढत असताना अगोदर जे असं घेतो आणि नंतर असं घेतो म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर एन लिहित असताना 1 हे 2 आणि हे 3 हेही चुकीचं आहे. आणि के मध्ये सुद्धा आपण हे 1 आणि हे 2 आणि हे के असं 3 लिहितो म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं लिहिण्याची पद्धत सांगितली त्यांनी. ही मात्र राईट आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग स्मॉल लेटर. स्मॉल लेटर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती. तर स्मॉल लेटर लिहित असताना आपण या ठिकाणी अगोदर ही रेषा देतो. तर यांनी 2 नंबरची रेषा सांगितली, या ठिकाणी हे चुकीचं आहे. आपण यम लिहिताना हे 1 हे 2 आणि हे 3 म्हणजे अशा पद्धतीचं लिहितो म्हणजे हे राईट आहे. बाकीचे हे चुकीचे आहेत, व्ही आणि आर. त्याच्यानंतर कॅपिटल अक्षर विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ कॅपिटल लेटर. तर कॅपिटल अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती आहे. तर आपण वरच्या 3 ओळीवर कॅपिटल अक्षर लिहित असतो, पण इथं खालच्या ओळीवर ई, एन आणि टी हे खालच्या ओळीवर दाखवले म्हणजे हे तिन्ही चुकीचे आहेत आणि डी हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न म्हणते की विच इज द इनकरेक्ट फॉर्मेशन ऑफ स्मॉल लेटर. स्मॉल अक्षर लिहिण्याची अयोग्य पद्धत कोणती. तर अयोग्य पद्धत कोणती आहे ते आपण बघू. तर आपल्याला माहित आहे हे बरोबर आहे. हे एन आपण असंच लिहितो बरोबर आहे. हे डी पण आपण 3 रेषेवर असं लिहितो हे बरोबर आहे. पण हे जी असं नाही लिहित, आपण खालच्या रेषेवरती जी घेतो म्हणून हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य पद्धत विचारली होती म्हणून अयोग्य हे आहे. त्याच्यानंतर अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अक्षर निवडा. तर अर्थपूर्ण शब्द तयार करत असताना CH -IR म्हणजे CHAIR चेअर हा शब्द तयार होतो. त्यानंतर हा कोणता शब्द असेल बरं. एलिफंटचा आहे म्हणून ई येणार या ठिकाणी. आता हा शब्द कोणता असेल. क्वीनचा असेल QU म्हणून हा पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हटलेला आहे. दिलेल्या म्हणजे चूज द करेक्ट नेम ऑफ द एनिमल फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून प्राण्याचे नाव निवडा. हा एक प्राणी आहे, ह्याचं स्पेलिंग दिलेलं आहे. या ठिकाणी खाली स्पेलिंग दिलेलं आहे. कोणतं स्पेलिंग बरोबर आहे मग. रॅबिटचं RABBIT हे तिसरं आहे. आता याच्यासाठी बघा हे गर्ल साठी त्यांनी कशी आकृती दिलेली आहे. आपण लिहितो IR आणि हे L म्हणजे बघा बरं आकृती तयार होत असताना कशी होती. हे अशी, असं आणि ही अशी आणि अशी, आणि त्यांनी आपल्याला तशाच पद्धतीची आकृती सांगितलेली आहे. आपल्याला शब्द जसा दिलेला आहे जोकर. जोकर देत असताना आपण काय करतो. जे खाली असतं आपलं के ची रेषा वर असते, पण इथं लिहिताना हे असं राहतं जोकर. JOKER मग आपली आकृती कशी होईल. हे अशी, हे परत अशी आणि अशी आणि हे वरी हे अशी. तर या ठिकाणी कुठं आहे अशी आकृती बघा बरं पर्यायामध्ये. पर्याय नंबर 3 मध्ये. तुम्ही सुद्धा असंच करून पाहायचं आणि असा प्रश्न आल्यानंतर आणि तसं योग्य निवडायचं. त्याच्यानंतर अर्थपूर्ण शब्द पूर्ण करण्यासाठी योग्य कॅपिटल अक्षर निवडा. आता हे शब्द कोणता असेल. कॅरोटचा CARROT कॅरोट. आता असे शब्द तुम्ही पाठ करायचे म्हणजे तुम्हाला शब्द पाठ केल्यानंतर लक्षात येणार की हे स्पेलिंग कशाचा आहे. म्हणजे तुम्ही शब्दसाठा आपला वाढवायचा आणि छोटे छोटे शब्द पाठ करून ठेवायचे. जे आपल्या पुस्तकामध्ये शब्द पाठ करायला सांगितलेले आहेत ते शब्द पाठ करायचे. चालेल. समजला सर्वांना स्वाध्याय.